नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला अल्टर टॅब या कीची माहिती देणार आहेत. बघा, आज आपण करूया ॲप्लिकेशन ओपन करूया 2-3 आणि त्या ॲप्लिकेशनच्या सोबत काम करताना आपण बघूया कसं वर्कआउट होतं. बघा, इथं गुगल चालू आहे, इंटरनेट वेबसाईट याला मिनिमाइज केलं आहे. ओके, इथं तुमचं लिब्रे ऑफिस रायटर चालू आहे, बरोबर आहे. याला मिनिमाइज केलेलं आहे. किती टॅब चालू आहेत? 1 2 3 4. लक्षात, 4 टॅब चालू आहे. आणि तुम्हाला करायचं काय आहे, एक नवीन टॅब मी सांगतोय, एक फायरफॉक्स म्हणून एक ॲप ओपन केलेलं आहे आपण. ते अपडेटला मागतंय ते. थोडक्यात आपण इथे 4-5 ॲप ओपन केलेले आहेत एका टायमाला. मिनिमाइज केले म्हणजे हाईड झालेले ते इथे. ओके, परंतु आपल्याला कीबोर्डच्या साहाय्याने, शॉर्टकट कमांडच्या साहाय्याने आपल्याला प्रत्येक टॅबवरती फिरायचं आहे. तर त्यासाठी शॉर्टकट कमांड आहे मुलांनो, अल्ट प्लस टॅब यूज करायचं. TAB टॅब तुम्हाला हे बघा, अल्ट प्लस टॅबच्या साहाय्याने एक असा ऑप्शन येईल, ज्या टॅबवर तुम्ही स्टॉप असाल ते टॅब तुम्हाला अपेअर होईल. जसं की फायरफॉक्सवर क्लिक झाला, फायरफॉक्स ॲप. अल्टर टॅब यूज करायचं, हे लिब्रे ऑफिस ओपन झालं. अल्टर टॅब यूज करा, हे गुगल यूज झालं. अल्ट प्लस टॅब यूज करा, इथं रेकॉर्डिंगची स्क्रीन दिसेल. अल्ट टॅब यूज करा, तुम्हाला ही स्क्रीन ओपन होईल. अल्ट आणि टॅबचा वापर करून तुम्ही एका टायमाला कुठल्याही टॅबवरती जाऊन, कुठल्याही सॉफ्टवेअरवरती जाऊन, जेवढे सॉफ्टवेअर तुम्ही ओपन केले आहे त्यापैकी कुठल्या सॉफ्टवेअरवरती, प्रोग्राम्सवरती जंप करायचं आहे, जायचं आहे किंवा उघडायचं आहे, ते ॲप आपल्याला याच्या साहाय्याने करता येईल. त्याला म्हणतात अल्ट टॅब. अल्ट टॅबच्या साहाय्याने तुम्ही पटापट कुठल्याही टॅबवरती जाऊ शकता. ओके.